1952 सालच्या एका मासिकाच्या पानांमध्ये काय दडलं असेल असा विचार कधी केलाय? चला तर मग आपण जरा इतिहासात डोकावून पाहूया आणि शोधूया की 70 वर्षांपूर्वीचं ज्ञान आजही आपल्यासाठी किती महत्वाचं ठरू शकतं. तर हे आहे ते मासिक. नाव आहे अखंड ज्योती, म्हणजे कधीही न विझणारी ज्योत. 70 वर्षांपेक्षाही जास्त जुनं आहे हे. पाहूयात तर हे मासिक आपल्याला काय सांगतंय. जरा या मासिकाची अनुक्रमणिका बघा. थक्क व्हायला होतं. एकाच ठिकाणी वैद्यकीय विज्ञान, मोठमोठं तत्वज्ञान आणि अगदी रोजच्या जगण्याबद्दलचे सल्ले, सगळं काही आहे. खरंच त्या काळातले लोक काय विचार करायचे याची एक मस्त झलकच मिळते इथे. या मासिकाचा आत्मा, त्याचा मूळ पाया हा खूप खोल आध्यात्मिक आणि तात्विक विचारांवर उभा आहे. आणि हे फक्त शब्दांतून नाही, तर त्यातल्या सुंदर चित्रांमधूनही स्पष्ट दिसतं. ही चित्र बघा ना, किती बोलकी आहेत. इथे देवी गायत्रीला असं दाखवलंय जणू काही ती आपल्याला जीवनाच्या भवसागरातून, सगळ्या संकटांतून मार्ग दाखवत आहे. हेच तर या मासिकाच्या आध्यात्मिक विचारांचं प्रतीक आहे. आता आपण एका महत्वाच्या विषयाकडे वळूया, तो म्हणजे आत्मनियंत्रण. मासिकाच्या मते आध्यात्मिक प्रगतीसाठी ही गोष्ट सगळ्यात आवश्यक आहे. आणि याची मुख्य कल्पना आहे ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्य म्हटलं की लोकांना फक्त शारीरिक संयम आठवतो, पण इथे त्याचा अर्थ खूप व्यापक आहे. म्हणजे आपली सगळी ऊर्जा, आपलं सगळं सामर्थ्य हे वैयक्तिक आणि आध्यात्मिक विकासासाठी वापरायचं. विशेष म्हणजे हे मासिक काही अवघड सामाजिक प्रश्नांवर बोलायला अजिबात घाबरलं नाही. उदाहरणार्थ, या लेखाचं शीर्षकच बघा, स्त्री ब्रह्मचर्यात अडथळा आहे का? म्हणजे यांसारख्या आदर्शांचा रोजच्या नात्यांवर काय परिणाम होतो याचाही विचार यात केलेला दिसतो. हे मासिक फक्त शिस्तीबद्दल बोलत नाही, तर एका अशा गोष्टीवर भर देतं जी आजच्या काळातही खूप महत्वाची आहे. ती म्हणजे आपल्या आत लपलेली प्रेरणा जागी कशी करायची. हा लेख बघा, अंतःप्रेरणा जागृत कीजिए. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या आतली प्रेरणा जागवा. एक प्रकारे हा 1950च्या दशकातला एक सेल्फ हेल्प गाईडच आहे, जो आपल्याला आपल्या आतल्या शक्तीची ओळख करून देतो. आणि यात काय म्हटलंय बघा, प्रेरणा ही एक दैवी शक्ती आहे, जिच्यामुळे एक सामान्य माणूससुद्धा महान बनतो. म्हणजे ही आतली ज्योतच आहे, जी एका साध्या आयुष्याला एका असामान्य प्रवासात बदलू शकते. आणि मग आपला हा प्रवास एका अगदी अनपेक्षित वळणावर येतो. आतापर्यंत आपण मोठ्या मोठ्या तात्विक गोष्टी बोलत होतो, पण आता आपण थेट जमिनीवर येतो, आणि तेही अगदी आश्चर्यकारकपणे. इथे बघा, जागतिक शांततेसारख्या गंभीर विषयांवरच्या लेखांच्या मधोमध चक्क एका साध्या लिंबाचे फायदे सांगितले आहेत. निंबू की उपयोगिता म्हणजे लिंबाचे उपयोग. एक संपूर्ण लेख ह्यावर आहे. यातून एक खूप महत्वाची गोष्ट कळते. या मासिकासाठी आध्यात्मिक आयुष्य आणि रोजचं शारीरिक आरोग्य या दोन वेगळ्या गोष्टी नव्हत्याच. दोन्ही गोष्टी एकमेकांशी घट्ट जोडलेल्या आहेत हेच त्यांना सांगायचं होतं. तर मग या 70 वर्ष जुन्या मासिकातून केलेला हा प्रवास आपल्याला मानवाच्या एका चांगल्या आयुष्याच्या शोधाबद्दल नेमकं काय सांगतो? हे मासिक म्हणजे कला, आध्यात्मिकता आणि अगदी रोजच्या जगण्यातले व्यावहारिक सल्ले या सगळ्याचं एक अप्रतिम मिश्रण आहे. आणि हेच याच्या प्रत्येक पानातून आपल्याला दिसतं. ह्या सगळ्याचा सार काय तर एकच, एक समग्र दृष्टिकोन. म्हणजे मन, शरीर आणि आत्मा या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, तर त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आणि खरं निरोगी आयुष्य जगायचं असेल तर या तिघांमध्ये संतुलन असणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटी एक प्रश्न उरतो, आजच्या या माहितीच्या महापुरात, जिथे सगळीकडून आपल्यावर माहितीचा भडीमार होतोय, तिथे ज्ञानाच्या या जुन्या पण अधिक एकात्मिक शोधातून आपण काय शिकू शकतो? कदाचित हीच अखंड ज्योती आज आपल्याला नवा मार्ग दाखवू शकेल.